या बसा. फार छान घर आहे तुमचं. हो, युरोपच्या मोठ्या आर्किटेक्टनी डिझाईन केलंय. ऍक्च्युली आमचं फर्निचर सुद्धा आम्ही लंडन वरून मागवलंय. हा सोफा फ्रान्स वरून. आमच्याकडचं लादी पुसायचं लिक्विडही आम्ही दुसऱ्या देशातूनच आणतो. ऍक्च्युली सगळंच बाहेरचं आहे. हो, काय सांगता? अरे राम, मांजर, तू का थांबलीस? झालंय ना काम, जा. मांजर असेल. मॉम, अगं आपल्याकडे कुठे आहे मांजर? मी आजच आणलीये सकाळी. घरभर फिरतीये. सवय नाहीये ना ह्या जागेची, त्यामुळे गोंधळ घालतेय. काय ठेवलं इथे? काय ठेवलं इथे हे सगळं? अहो, जनावर आहे ते. राईट, जनावरच. एकदा लढा लागला की राहील इथं. मी आलेच. बरं, तुम्ही इथेच राहणार आहात? आय मीन, थांबणार आहात की जाणार आहात? आय नो, तुम्हाला असं कोणाकडेही राहायला आवडत नसेल ना. सो जाणारच असाल ना तुम्ही? हो, आम्हाला वाटलं तुम्ही आदितीची काळजी करत असाल म्हणून रात्रीच घरी नेऊन सोडावं. उगीच त्रास घेतलात तुम्ही. ऍक्च्युली आम्ही कधीच तिला बाहेर का आहेस रात्रीची, कुठे आहेस असली चौकशी करत नाही. यु नो, आमच्यात खूप फ्रीडम आहे प्रत्येकाला. लेट झालाय तर राहिली असते सीतकडे. कुठे आलोय? अंधार काय ते. आपण निघू. आपण आदितीला आपण घरी सोडलं. तिच्या मॉमशी पण भेट झाली. आता तिचे डॅड बिझनेस टूर वर आहेत, त्यामुळे त्यांची काय भेट होणार नाही. तेव्हा निघूया आपण. कसं आहे ना, मिलिंदला बाहेर जावं लागतं. मीटिंग्स असतात त्याच्या. खूप मोठा बिझनेस आहे ना आमचा. कळतच नाही तो कधी येतो कधी जातो.
कळलंच नाही कधी आला हा. मिस्टर खन्ना, खन्ना, हे काय तुम्ही अजून इथेच? कोण खन्ना? मिस्टर खन्ना, यू आर व्हेरी लकी पर्सन, रिअली ग्रेट. अलविरा, यू नो व्हॉट, या माणसाचे ना सगळे सगळे असे उदाहरण देत असतात. ग्रेट माणूस आहे, ग्रेट. मिलिंद, सिद्धार्थचे आई बाबा आहेत अरे. अलविरा, आज मुझे बोलने दो. अहो, ते अलविराचं नाव का घेतं ते सारखं? ते तुम्हाला बघून त्याला त्याच्या घरच्यांची आठवण येते ना. खन्ना माझा जिगरी दोस्त. याचे भाऊ आणि बहीण दोघे मिळून याची कंपनी सांभाळतात. भाभीजी, भाभीजी, कशात आपण? हो, नमस्कार, नमस्कार, नमस्कार. हे संस्कार आहेत. गुड, रिअली व्हेरी गुड. मला ही अशी संस्कारित बायको का नाही मिळाली ना? अरे तू लकी आहेस रे. खंडा एक सांगू, खंडा माझी एक फॅमिली होती, खूप अशी मोठी. बट नाउ आय एम अलोन पर्सन. सगळी नाती तुटली. आता माझं फक्त पैशाशीच रिलेशन आहे. मला ना माझी आई आठवते. माझे भाऊ आठवतात मला. माझ्या बायकोने कॉफी. कॉफी. खन्ना, cheers. डॅड, बेटा आदिती, तू केव्हा आलीस? डॅड, सीड आणि त्याचे आई बाबा पण आलेत. हो, वेलकम वेलकम. डॅड, चला तुमच्या रूम मध्ये चला. आहे या. बोलतोय मी. नाही, नंतर बोलू आपण, चला. ओके ओके ओके, एक्सक्यूज मी. चला. आलो. हो बेटा, सावकाश. हे बघ, अरे काही नाही, आय एम ऑल राईट. घ्या ना, कॉफी घ्या.
अदिती बेटा, का रडतेस तू? एनी प्रॉब्लेम? नो नो, नथिंग. काहीच प्रॉब्लेम नाही आहे आयुष्यात. कारण तुम्ही तुमच्या मुलीचे प्रॉब्लेम्स कधी समजूनच नाही घेतले. कधी तुमच्या मुलीलाही समजून घेतलं नाही. का करतोस एवढं ड्रिंक? बेटा, आय एम सॉरी. काही होणार नाहीये या सॉरीने. आज पहिल्यांदा सेटचे आई बाबा, माझे सासू सासरे या घरात आले आणि काय पाहिलं त्यांनी तर हे. नाही काय बेटा, बिझनेस डील होतं ना, तर तिकडून येताना हा बरोबर. तुमचा बिझनेस, तुमचे रिलेशन्स, तुमची भांडणं, तुमच्या पार्टीज, तुमच्या मीटिंग्स, तुमच्या जगात तुम्ही दोघं हरवलेले असता. पण तुमच्या याच जगात तुमची मुलगी पण हे लक्षात आलंय का? कधी कधी चौकशीसाठी तरी फोन केलाय का तिला? नाही, फोन केलात ना, पण कशासाठी? तर जेवढं तुझ्या मॉमचं तुझ्यावर प्रेम आहे त्याच्यापेक्षा माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि तिचंही तेच, तुझ्यापेक्षा तिचं माझ्यावर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी. पण ते प्रेम दाखवण्यापेक्षा मनापासून केलं असतं तर. पण नाही, तुम्हाला नाही जमणार ते. डॅड, तुला माहितीये, सेटच्या आईचा दिवसातून 4 वेळा फोन येतो त्याला. फोन ठेवताना माझीही विचारपूस करतात. कोणीतरी एक जण फोन करतो आणि तो फोन घरभर फिरतो, सगळ्यांच्या हातात जातो. आणि तेवढ्या वेळासाठी प्रत्येक जण आपापली कामं बाजूला सारून फोनवर बोलतो. फक्त फोनवरून कळलं ना की काही प्रॉब्लेम आहेत तरी सुद्धा काही विचार न करता गावावरून इथे येतात ते. आणि इथे तर आपण तिघच आहोत, पण तिघही वेगवेगळ्या घरात. लहानपणापासून तुझं आणि मॉमचं भांडण बघून कधी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की सेटच्या फॅमिली सारखी फॅमिली असू शकते. असते. असते बेटा, माझी ही फॅमिली खूप मोठी होती, ती सिद्धार्थच्या फॅमिली सारखी. पण आता सगळं आदिती, हे बघ, तुला खूप चांगली माणसं भेटली. हो, त्यांना कधीच सोडू नको. अदिती, अगं रडतेस कशाला? सेट, ऍटलिस्ट मॉमने तरी सांगायला हवं होतं. खूप चुकीचं वागलेत मॉम डॅड.
काय वाटलं असेल अप्पा आणि मोठ्या बाईंना? ज्या माणसांनी मी घरात आल्यावर तक्रारीची एक संधी सुद्धा दिली नाही, मला वाईट वाटू नये म्हणून सगळी काळजी घेतली, त्याच माणसांना माझ्या घरात हा असा एक्सपिरियन्स यावा, नाही यापेक्षा काही वाईट होऊच शकत नाही. अदिती, अगं यात तुझी काही चूक नाहीये. माझ्याच मॉम डॅडमुळे झालंय ना सगळं. आप्पा आणि मोठे बाई समजून घेतील. हाच समजूतदारपणा माझ्या मॉम डॅड मध्ये का नाहीये? निघेल, यावर नक्की मार्ग निघेल. मी आहे ना तुझ्यासोबत. बरं ऐक, मोठे बाई आणि आप्पा दोघंही बाहेर आहेत. तू बाहेर येशील तेव्हा डोळ्यात पाणी ठेवू नकोस, त्यांना खूप वाईट वाटेल. मी बाहेर जातो, तू ये. लवकर ये. ऍक्च्युली ड्रिंक्स आमच्यासाठी खूप नॉर्मल गोष्ट आहे, बट आज आमच्या इथे एका डीलची सक्सेस पार्टी होती ना, तिथे त्याला थोडी जास्त झाली. हरकत नाही, पण तुम्हाला ते सारखे अलोवेरा अलोवेरा का म्हणत होते? ॲलोवेरा म्हणवते ते. येस, ही इज राईट. ऍक्च्युली ड्रिंक्स केल्यावर त्याला ॲलोवेरा खायची सवय. हो का? चांगलंय चांगलंय. बरं आपण निघूया का? तुम्हाला पण आराम करायचा असेल. चला. हो चला, आता आम्हाला निघायला हवं. हो. मोठ्या बाई, अप्पा प्लीज थांबा ना. तुम्ही आलायत आणि मला नीट वेलकम सुद्धा नाही करता आलं. आदिती बेटा, अगं तू मनाला नको लावून घेऊस, आम्ही चुकीच्या वेळी आलो. हो ना, खरंय. तुम्ही सकाळी आला असतात तर तुम्हाला छान ट्रीट देता आली असती. हो ना आदिती बेटा? पण तुम्ही आलात आणि तसेच निघालात. खूप वाईट वाटतंय हो मला. नाही, पण अजूनही वेळ गेली नाहीये. मोठ्या बाई, अप्पा तुम्ही आज इथेच थांबा ना. आदिती बेटा, जातो आम्ही. अगं उद्या येऊ ना परत. मोठ्या बाई प्लीज, तुम्ही शिकवलेले धपाटे सुद्धा करून दाखवायचेत मला. अगं पण अप्पा प्लीज. अहो, तुम्ही आमच्यासाठी इतकं काही केलं, आम्हालाही काहीतरी करण्याची संधी द्या. आणि तसंही आता पहाट झालीये, तुमचीही दगदग झालीये. प्लीज थांबा ना. हे बघा आदिती, तू इतक्या प्रेमानं आग्रह करतेस तर नाही कसं म्हणणार सांग. या, तुम्हाला रूम दाखवते. सीट. आज मी खूप खुश आहे. मोठ्या बाई आणि अप्पा आज माझ्या घरी राहणार आहेत. अदिती, उद्या सकाळी तुझे डॅड जातील आणि मग त्यांना कळेल की तुझे मॉम डॅड एकत्र राहत नाहीत म्हणून. मग काय करणार? सीड, अरे डॅडला उठायलाच दुपार होईल. सो डोंट वरी, सगळं नीट होईल.